नमस्कार सर्व माझ्या यूट्यूब चॅनल तरुती सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय. तर आज आपण आलेलो आहोत एका विहिरीकडं, जिथं आमचा मित्र आज विहिरीमध्ये पाहुणार आहेत आणि तुम्हाला त्याचं पाहुणं कसं वाटतंय तर कमेंट करून सांगा. तर चला आपण पाहूया आपला मित्र कशा पद्धतीने कोणत्या विहिरीत पाहुणार आहे. तर तुम्हाला दाखवत आहे बघा, ही विहीर आहे आणि ह्या विहिरीमध्ये आपला मित्र पाहुणार आहे. तयारी सगळी झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. हा आपला मित्र आज विहिरीमध्ये पाहुणार आहे आणि खूपच छान पद्धतीने तो पोहतो आणि खूप चांगल्या उड्या मारू शकतो. तो पाहू शकता. तर बघा, उडी मारताय पहिली सुरुवातीला. तर बघा, खूपच छान पोहत आहे बघा मित्र आपला. त्याचं पोहणं पूर्ण फेमस आहे. तर बघू शकता किती छान पोहत आहे विहिरीमध्ये. बाय बाय करा सर्वांना. मित्र आपल्याला हात करेन. पाहायला या म्हणतायत मित्र. पाहायला या. आणि खूप छान उडी मारली आहे त्यांनी. खूपच छान पावतात मित्र आपले. तर पहा, आता बनेल काढायचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता मित्र आपला किती छान पोहत आहे विहिरीमध्ये. आणि विहीर पूर्णपणे भरलेली आहे पाण्याने. पाहू शकता तुम्ही. पाहू शकता विहीर पूर्णपणे पाण्याने भरलेली आहे आणि एकदम काठाच्या जमीन लेवलला पाणी आलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि हे बघा, इथं ठिकाणी खूपच सुंदर असं निसर्गाचं दर्शन पण तुम्हाला दिसत आहे. आणि हे चिंचेचं झाड आहे, पाहू शकता तुम्ही. आणि ह्या पलीकडत हे जे फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी इथून पाणी पुरवठा होतो. तुम्ही बघू शकता. आणि आपला मित्र सध्याला अंगाला फेस लावत आहे, हे शॅम्पू लावत आहे. तर बघू शकता तुम्ही. जवळजवळ महिनाभर त्यांनी काय आंघोळ नाही केली आणि आजच आंघोळ करतात घासून पुसून. जवळजवळ 5 शॅम्पूच्या पाऊच आणलेले आहेत आणि पूर्ण अंगाला फेस लावून उलटा किरण मारतायत बघा. उलट किरण मारलेला आहे मित्रांनी, पहा. बघा किती छान छान आणि मस्त हात हलवत आहेत मित्र आपले. बघा, हात हलवून पोहत आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर पोहत आहे आपला मित्र. आणि आपला मित्र पाण्यात पण जाऊ शकतो, तळाला जाऊ शकतो. पाण्याचा तळ खूपच मोठा तळ आहे. बघा मित्रांनो, किती सुंदर पोहत आहे. मंगेश दादा आहेत ते, मंगेश कुलथे. त्यांचं नाव मंगेश कुलथे आहे. आणि त्यांच्याबरोबर चप्पल पण पोहत आहे. पहा, एक चप्पल पण त्यांनी पाण्यात सोडलेली आहे. चपलीवर ते पण पोहत आहेत. आणि आकाशात बघा, आज आकाश पूर्णपणे मोकळं आहे. आज काय पावसाचं वाटत नाही, वातावरण पावसाचं होईल म्हणून. त्याच्यामुळे त्यांना आज जास्त गरम होत होतं. त्याच्यामुळे ते म्हणले आज पवायचा बेत आखूया. चालेल म्हणलं. ते सध्याला खूप छान पोहत आहेत. तुम्ही बघू शकता. आता कडेला आलेले आहेत ते. तुम्ही बघू शकता, कडेला आलेले आहेत आणि पाहुण्याचा आनंद घेत आहेत. तुम्ही पण कधीतरी पाहा आणि असाच पाण्यामध्ये आनंद घ्या पाहुण्याचा. तर कोणाकोणाला पाण्यामध्ये पोहता येतं, विहिरीमध्ये पोहता येतं, सर्वांनी कमेंटद्वारे सांगा. पावायला शिकवत आहेत मित्र म्हणतात. तुम्हाला येत नसेल तर बघा, तिसरी पुडी लावलेली आहे शॅम्पूची. 5 पुड्या आणल्या टोटल. महिनाभर न आंघोळ केल्यामुळं आज खूप खूप पोहत आहेत. हातापायाला साबण लावत आहेत. अंग गोरं पडले म्हणतात घासून घासून बघा, खूपच वास येत आहे शॅम्पूचा. मला वाटतं सनसिल्क शॅम्पू आणलेला आहे त्यांनी.
सर्वांनी सनसिल्क शॅम्पू वापरा आणि खूप खूप अंग गोरं करून टाका. वाटिका आहे, वाटिका. वाटिका आहे, वाटिका शॅम्पू वाटिका आहे. वाटिकाने चांगलं अंग चोळत आहेत ते. आणि तुम्ही बघू शकता पाणी खूपच सुंदर आणि पुन्हा गेलेले आहेत आपले मित्र पाण्यामध्ये. खूपच पावते आहेत मित्र आपले पाण्यामध्ये. सर्वांना त्यांचं पाहून कसं वाटतंय ते कमेंट करून सांगा. विहीर पण पहा किती सुंदर आहे आणि पूर्ण सिमेंटने बांधलेली विहीर आहे ही. त्याचा कठडा जो आहे कठडा तो सिमेंटने पूर्णपणे बांधलेला आहे. बघा उलटं पण पावतात मित्र आपले. त्यांना वाटतं ऑलिम्पिकमध्ये पाठवायचा आमचा प्लॅन चाललेला आहे. त्यांनी जर अशीच प्रॅक्टिस केली तर नक्कीच ते ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवतील असं त्यांचं पाहून आहे. खूपच छान पावतात आणि आपल्या ह्या विहिरीमध्ये खूपच मासे आहेत. पण हा सर्वात मोठा डॉल्फिन मासा आहे जो पोहत आहेत ते. डॉल्फिन माशापेक्षा पण भयानक मासा आहे. जिवंत मासा पहा पाण्यामध्ये पोहत आहे. तुम्हाला एकदा निसर्गाचं दर्शन दाखवत आहे. पूर्ण हिरवागार परिसर तुम्ही बघू शकता. या ठिकाणी खूपच सुंदर असं निसर्ग आहे. हिरवागार निसर्ग आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि त्या निसर्गामध्ये ही अतिशय सुंदर अशी विहीर आहे आणि त्याच्यामध्ये आमचा मित्र पोहत आहे तुम्ही बघू शकता. पहा किती सुंदर विहीर आहे आणि मित्राबरोबर 2 चपला पण पोहत आहे तुम्हाला मागाशीच म्हणल्याप्रमाणे. आता बघा 6वी पुढी मित्र फोडत आहे. वाटिका शॅम्पूचा पुरेपूर फायदा करून घेणारे आमचे मित्र. नारळ पण जोरदार खातात आणि वाटिका शॅम्पूचा पण खूप फायदा करून घेणारे आमचे मित्र. तुम्हाला कसे वाटतात कमेंटद्वारे सांगा. आज पूर्ण एका दिवसाचा पूर्ण अंग गोरं करण्याचा प्लॅन त्यांनी केलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही. आणि पावसाचं पडलेलं पाणी ह्या ठिकाणी एका पाईपाद्वारे येत आहे विहिरीमध्ये जमा होत आहे. पाहू शकता तुम्ही. मंगेश तुम्हाला आता म्हणून पवाय या सर्वांनी या पोवायला या. पवाया आणि खूप मजा करा मंगेश बरोबर. शिकवतो पोवायला. पवायला शिकवत आहे तुम्हाला. पोवायला येत नाही त्यांना शिकवतो डायरेक्ट. म्हणतात ज्यांना पवा येत नाही अशा सर्व तायांना त्यांना पवा शिकवणार आहेत. जे दादा आहेत प्रामुख्याने दादांना पवा शिकवणार आहेत ते. रॉकेलचा डबडा घेऊन या होते शिकायला. डबडाना म्हणतात बांधायला. पाठीमागे बांधायला डबडाना रॉकेलचं. तुम्हाला पवा शिकवणार मोकळा डबडाना. भरलेला आणल्यानंतर तुम्ही जाताना खाली डबड्याबरोबर तर मोकळं डबडे घेऊन या म्हणतायत. भोपळा असेल तर भोपळा पण घेऊन या. पाठीमागं बांधायला पाठीला. पुन्हा एकदा उडी मारलेली आहे आणि पाणी खूप उंच उडालं होतं. कॅमेऱ्यात कैद झालं नाही. तर बघा कसा मित्र आमचा मित्र तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे सांगा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आमचे मित्र कसे पावतात विहिरीमध्ये तुम्हाला कसं वाटतंय कमेंटद्वारे सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बऱ्याच लोकांना तुम्ही शेअर करा म्हणजे तुम्हाला आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत जाऊ. तर चला सर्वांना बाय बाय. पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच भेटू.